नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उडाली असताना आता न्हावे गावातील एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तरुणाने एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे। हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की न्हावे गावातील प्रीतम म्हात्रे याने एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला। सदर तरुणी गंभीररित्या जखमी होऊन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेतेय। या गंभीर प्रकरणाने महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। तरुणीला 2 वर्षांपूर्वी प्रीतम म्हात्रे याने प्रपोज केलं होतं, परंतु त्या तरुणीने त्यावेळी त्याला नकार दिला होता। तरुणीने नकार दिल्याचा राग मनात ठेवून न्हावे गावाजवळ माणिक टोक समुद्रकिनारी 26 जुलै रोजी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसले होती, तेव्हा प्रीतम म्हात्रे हा तिथे पोहोचला। त्याने काही कळण्याच्या आतच लोखंडी सळईने तरुणीच्या डोक्यात आणि पाठीवर जोरदार हल्ला केला। यामुळे तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले। तरुणीच्या डोक्याला 10 टाके पडले असून ती अतिदक्षता विभागात उपचार घेतेय। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी प्रीतम म्हात्रेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे।